नमस्कार, स्वागत आहे तुमचं अमृताज किचनमध्ये. आज मी तुमच्यासोबत 12 ते 15 लोकांना पावभाजी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी इथे मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये बटाटे घेतलेले आहेत, अर्धा किलो कांदे, 250 ग्रॅम बीट, 250 ग्रॅम शिमला मिर्च आणि 250 ग्रॅम फ्लावर घेतलाय, 600 ग्रॅम टोमॅटो घेतलेले आहे. सर्व भाज्या स्वच्छ अशा धुवून छोट्या छोट्या पीसेस मध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत. या सर्व भाज्या मी इथे कुकर मध्ये टाकून घेतलेल्या आहेत. 100 ग्रॅमच्या आसपास मी इथे वाटाणे घेतलेले आहेत. भाज्या बुडतील एवढंच पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. 7 ते 8 शिट्ट्या इथे मी कुकरच्या करून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी आवश्यकतेनुसार तेल टाकून 4 तेजपत्त्याची पानं, 2 चमचे भरून जिरे, अर्धा किलो कांदा चॉपरमध्ये चॉप करून मी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केला. 3 इंच आलं आणि 20 ते 25 लसूण पाकळ्यांची पेस्ट यामध्ये टाकून चांगली परतून घेतलेली आहे. 600 ग्रॅम टोमॅटोची मी प्युरी तयार करून घेतली. ही प्युरी मी इथे याच्यामध्ये टाकून अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे. प्युरी चांगली परतल्यानंतर मी इथे 4 चमचे भरून पावभाजी मसाला, 2 चमचे भरून घरातील रेग्युलर लाल चटणी, कोथिंबीर टाकून हा मसाला याच्यामध्ये चांगला परतून घेतलेला आहे. कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर मी मॅशरच्या साहाय्याने सर्व भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत. भाज्या मॅश झाल्यानंतर मसाल्यामध्ये सर्व भाज्या मी टाकून घेतलेल्या आहेत. 5 ते 10 मिनिटं याला चांगलं इथे उकळून घेतलंय. फ्रेश अशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा भाज्या मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतलेल्या आहेत. हातावरती क्रश करून घेतलेली कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. 5 ते 10 मिनिटांसाठी इथे मी याला चांगलं उकळून घेतलेलं आहे. तयार आहे आपली इथे 12 ते 15 लोकांच्या परफेक्ट अशा प्रमाणामध्ये पावभाजी. खूप साध्या सोप्या पद्धतीने खूप पसारा न करता झटपट अशी इथे पावभाजी आपली बनून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका.